त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे। ती आम्ही स्पष्ट करू की संडेला आम्ही 2 ॲप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला होता। ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी एक कोर्टाने 2 पानाची ऑर्डर केलेली आहे। जे ॲक्सिडेंट केस होता ज्यामध्ये आम्ही 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर लाभले होते आणि एक अर्ज आम्ही कोर्टात संडेला केला होता टू ट्राय द जुवेनाइल ॲज एन ॲडल्ट, जी कोर्टाने त्या दिवशी संडेला रिजेक्ट केला होता। काल आम्ही त्यावर अपील केलेली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि आज त्याचे भौतिक सुनावणी डिस्ट्रिक्ट कोर्टाला होणार आहे। तर ही एक अपडेट नंबर 1 आहे। आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लीगल बॅटल हे डिस्ट्रिक्ट कोर्टात आमची लढण्याची तयारी आहे की आम्हाला परवानगी टू ट्राय हे जुवेनाइलला ॲडल्ट म्हणून ट्राय करून 304 हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि हे हीनस क्राईम जुवेनाइल जस्टिस ॲक्टचे डेफिनेशनचे कलम 2 अन्वय आहे म्हणून ती आमची एक प्रयत्न सुरू आहे। नंबर 2 जे आम्ही सेकंड ऑफेन्स दाखल केला होता सेक्शन 75 आणि सेक्शन 77 जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अनुषंगाने वडिलांवर आणि पब आणि बारचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स इत्यादी यांवर असे टोटल 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। ती संडेला दाखल झाला होता। त्यामध्ये 3 लोकांना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे, त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल आणि जे वडील आहे आणि जे एक दुसरा आरोपी आहे त्यांना आज आत्ता ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्यांना इथे ट्रान्झिटनी आम्ही आणत आहे। आणल्यानंतर अटक वगैरेची कारवाई करण्यात येईल आणि उद्या हे 2 आरोपीला कोर्टात प्रोड्यूस आम्ही करणार आहे। ही आहे हे दोघे केसबद्दल। इतर जे काही एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून आवश्यक गरजेची गोष्ट आहे ते सर्व करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात ऑलरेडी आलेली आहे आणि ते युद्धपातळीवर सर्व CCTV फुटेजेस जे काही ऑनलाईन पेमेंट्स हे स्टॅब्लिशमेंट्सला कस्टमर्स करून झालेली आहे, किती वाजता झालेली आहे, काय कोणकोणते सामग्री कोणकोणते अल्कोहोल इत्यादीसाठी झालेली आहे ती पण इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे। सर जे 2 CCTV फुटेज आतापर्यंत या सगळ्या घटनेतनं समोर आलेल्या आहेत त्यातलं जे पहिलं जे CCTV आहे ज्यामध्ये जो आरोपी आहे अल्पवयीन तो बारमध्ये बसून मद्यप्राशन करत असल्याचं दिसून येत आहे। यावर एक सध्या टीका होताना दिसते। जर एकीकडे तो मद्यप्राशन करतो दुसरीकडे रिपोर्ट असा कुठला आला आहे का त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्याची माहिती मिळते तशी काय आहे? कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेले नाही। ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आलेली आहे। ब्लडचे रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेली नाही। ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन 2 ठिकाणी ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेली आहे जेणेकरून कोणताही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम राहण्याची कारण नाही आहे। ब्लड रिपोर्टमध्ये जे वस्तुस्थिती राहील ते वस्तुस्थिती राहील। परंतु एक गोष्टी मी स्पष्ट करू की एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून हे आरोपी मद्यप्राशन केला होता ही जे दोन्ही इस्टॅब्लिशमेंट्सचे CCTV फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे। त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका एस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण दारूची आहे त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे। सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा करेल। एक ब्लड रिपोर्ट कधी येईल आणि आपण कुठे पाठवला ते एक सांगावं आणि आपण सुरुवातीला आता काल कोर्टाची माहिती दिली आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तू दिसतोय का ड्रग केलेला तर ते नाही म्हटलेलं आहे, तुझी चाल लढकळतंय का तर ते नाही, त्या बेसिसवरती कोर्टाने त्यांना सोडले का? कोर्टाची ऑर्डर जी बेल ऑर्डर आहे ते आपण भौतिक पब्लिक डोमेनमध्ये आहे आपण बघितले असावी। त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे आणि एडिक्शन
इत्यादी इत्यादी, आणि ते ऑलरेडी पब्लिक डोमेनवर आहे. त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही संयुक्तिक पण नाही, उचित पण नाही. परंतु ती आम्ही स्पष्ट करू की संडेला आम्ही 2 ॲप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला होता. एक ॲप्लिकेशन होता की ही हीनस क्राईम आहे, या 304 IPC मध्ये 7 वर्षपेक्षा जास्त शिक्षा आहे, म्हणून ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टचे कलमा अंतर्गत ते हीनस क्राईम आहे, म्हणून त्यांना, आणि त्यांचे वय 16 वर्षाचे वर आहे, म्हणून सेक्शन 15 ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट अनुषंगाने त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हायला पाहिजे, हे कायद्यात तरतूद आहे. आणि या घटनामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आहे. एका अत्यंत नॅरो स्ट्रेच ऑफ रोडवर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता, मद्य पिऊन ते अशा केलेले आहे, म्हणून ते हीनस क्राईम आहे, म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे. ही अर्ज एक मिनिट साहेब, या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला 14 दिवसासाठी पाठविण्यात यावी. इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली, आणि ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी कोर्टाने 2 पानाची ऑर्डर केलेली आहे, ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे. ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयावर भरपूर चर्चा पण झालेली आहे. त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही सही नाही. ब्लड रिपोर्ट कुठे पाठवण्यात आलेली आहे ती सांगणे संयुक्तिक नाही आहे, परंतु ते लवकरात लवकर येईल याची प्रयत्न सुरू आहे. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे. माननीय पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे. ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल, जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही, ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे. आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे, हीच भूमिका शासनाची आहे. आणि त्याच अनुषंगाने पोलीस डे 1 पासून तीच मार्गाने चालत आहे. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आमदाराची दबाव आहे आणि दबावातनं पोलीस कारवाई करत नाही अशा पद्धतीने सातत्याने आरोप केला जातोय. नेमकं कुणाचा दबाव पुणे पोलिसांवरती? साहेब, आम्ही काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशीपासून करत आहे, 304 IPC लावण्याचे प्रकार असतील, कोर्टाला ज्युव्हेनाईलला ॲडल्ट ट्राय करायसाठी अर्जचे असतील, नंतर 75 आणि 77 ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील, पोलीस डे 1 पासून कायद्याची मार्गावर आहे. मी काल ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल, लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. जर कोणी मला जे भूमिका, जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचेपेक्षा काही आणखी स्ट्रिंजेंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे. सांगण्याची अर्थ असा आहे की आम्ही डे 1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे, जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे, ज्यांच्यावर 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे, त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे, हीच भूमिका डे 1 पासून आहे. कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही, आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात, पोलीस कायद्याची मार्गावर चालू आहे. या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊन जाणार. सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती आणि तुमच्या बडतर्फची मागणी संजय राऊतांकडे करण्यात आली. याबद्दल मी त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट्स जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर, काही आणखी चांगली, आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का, त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे. आम्ही आमची भूमिका
आम्ही कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवशीपासून करत आहे आणि करणार पण. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.